ने जिस तरह से मेरा वेलकम किया है, मैं उनको वेलकम कहता हूं। हमारे बीच में बहुत ही मशहूर क्रिकेटर रिकार्डो पावेल, जिन्हें मैं कहता हूं, सुनील गरत, आपसे रिक्वेस्ट है कि आपको मंच पे आना है। सुनील गरत, प्लीज। आइए, सुमित मात्रे चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। मेरे साथ बहुत ही खूबसूरत आवाज़ और आवाज़ की मलिका रेशमा मेहकर है, साथ में मनीष पाटिल, वॉइस ऑफ भाईंदर, और वॉइस ऑफ अंबारी मोनीश पाटिल। वेलकम। दोपहर की गर्म धूप में गर्म मुकाबला आप देखने जा रहे हैं। एकवीरा मानकोली बनाम गावदेवी वेले। हेलो, बीटीसी पे ये सारा टेलीकास्ट आप देख रहे हैं। मेरे साथ मोनीश पाटिल जुड़ चुके हैं। वेलकम मोनीश। यस, आइए एक सत्कार प्रोग्राम की तरफ हम बढ़ रहे हैं, आवाज़ की मलिका रेशमा मेहकर के साथ। दोनों ओपनर्स बीच मैदान पे टॉस को जीता है एकवीरा गावदेवी वेले ने, और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। बहुत ही खूबसूरत मौसम, चमकती हुई धूप, और सत्कार होने जा रहा है वहां पर। धन्यवाद सिद्दीक भाबे सर, आप आए और माइक का आवाज भी बढ़िया आने शुरू हो गया। क्या बात है, क्या बात है, इसे कहते पावर। हेलो। आणि आता आपण इथे सत्कार सन्मानाकडे वळणार आहोत। विनंती करेन सनी नाईक यांना की त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय। त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री करंजी पाटील, माजी सरपंच दापोडे, तसेच SP दापोडेचे सर्वा करंजी पाटील यांचं इथे स्वागत सन्मान आपण करणार आहोत। सनी नाईक यांच्या शुभ हस्ते शेळू माता क्रीडा मंडळ वळबी आयोजित सुमित मात्रे चषक 2021 SP दापोडे संघाचेच प्लेयर आहेत आतिश भामरे, खूप आनंदित आहेत। जसे तुम्ही आला तसं त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळी स्माइल आली, आनंद झाला त्यांना भरपूर। धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि चषकाची शान वाढवली। त्यानंतर राजन थळे यांना विनंती करेन, सुनील गरत यांना विनंती असेल की त्यांनी इथे यायचं आहे। समाजसेवक अंजूर आणि एक खूप चांगले प्लेयर आहेत, जसं सिद्दीक भाबे सरांनी सांगितलं। यस, रिकार्डो पावेल के नाम से जाने जाते हैं, और 2003 में यस सर, उनको ये खिताब मैंने दिया था। बहुत ही ढासू बल्लेबाज है। जी हाँ बिल्कुल, और शेरू माता टीम में भी बहुत साल तक वो खेले हैं।
भिवंडी सिटी के लिए शेरू माता वर्ल्ड से वो खेले हैं, तो खूप चांगली कामगिरी राहिली आहे त्यांची. आणि सुमित म्हात्रे चषक 2021 मध्ये तुमचं सुद्धा स्वागत आहे. संघ त्यांचा हरलेला आहे तरी सुद्धा त्यांनी मनं जिंकलेली आहेत सगळ्यांची. धन्यवाद रेशमा मैकर. लौट चलते हैं सेमीफाइनल सुमित मात्रे चषक का. साजन गेंदबाजी के लिए तैयार. साजन पाटिल तकदीर माली के लिए पहली गेंद अपर कट करने की कोशिश. देखना है क्या कुछ हुआ है. हालांकि जिस तरह से रिएक्शन रहा था, लग रहा था कि बल्ले का सीरा लेकर गेंद गई थी. पिछले मैच में वेले की टीम ने बहुत मजबूत साइट गावदेवी अंजूर को शिकस्त दी थी. नक्कीच. आणि त्यासोबत व्यासपीठावरती श्यामजी भोईर, हेड क्लार्क ग्रामपंचायत वळ, आणि कबीरजी भोईर यांचे इथे स्वागत झाले, उपस्थिती त्यांची लाभलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे सुमित म्हात्रे चषक 2021 मध्ये. ओव्हर टू यू सिद्दीक बाबे सर. थैंक यू सो मच रेशमा मैकर. साजन पाटिल मंडकोली एंड से मुड़ते हुए तकदीर माली के लिए. ओ बढ़िया गेंद, एज एंड गॉन. क्या खूबसूरत गेंद थी जिस पर आउट हुए तकदीर माली. करना चाहूंगा रेशमा मैकर से. एज एंड गॉन, किनारा लेकर गेंद विकेट कीपर के पास. देखिए सर, अशा परिस्थितीमध्ये चुकीला माफी नाही. ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. करो या मरो सिच्युएशन. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. करायचाच आहे, हेच फक्त डोक्यामध्ये असायला पाहिजे. पहला विकेट तकदीर माली 0 पे आउट हुए. नए बैट्समैन उनकी जगह पर आए आतिश माली, लेकिन नॉन स्ट्राइक पर है लॉइन ऑफ मनकोली दीपेश माली. सर दर्द वाले बैट्समैन. ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. राइट आर्म ओवर द विकेट. साजन की गेंद स्विंग कर दिया और भेज दिया साजन को साजन के घर. 6 रन. ये देखिए, मौका भी दिया और छक्का भी दिया. मेरे साथ अंबाड़ी की मधुर आवाज़ है मोनिस पाटिल. मोनिस, क्या कहेंगे इस शॉट के बारे में. नक्कीच सर, विचार केलं गेलं तर गरज होती या शॉटची, कारण की थोडासा संघ बॅकफुटला गेला होता आणि तिथून मात्र थोडंसं फ्रंटफुटला आणायचं होतं. प्रेशरसुद्धा हलकं करायचं होतं आणि बॅटच्या रेडिएशनमध्ये आल्याबरोबर साजनवरती प्रहार पाहायला मिळाला. थोडासा साजनने एक विकेटसुद्धा घेतला होता, त्याचासुद्धा मनोबल कुठेतरी वाढत होतं. आणि अगदी गोलंदाजावर जेव्हा जेव्हा प्रेशर द्यायचं असतं ना, तेव्हा तेव्हा मोठा प्रहार करा, गोलंदाजावरती प्रेशर येतो, दाखवून दिलंय. साजन पाटिल मानकोली एंड से आतिश पाटिल के लिए, आतिश माली के लिए बढ़िया गेंद. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ गेंद बल्ले के करीब से चली गई. पीछे खेल रहे थे क्रीज में. अच्छा बाउंस प्राप्त कर रहे गेंदबाजी में साजन पाटिल. आतिश सामना कर रहे साजन पाटिल का. बड़ा मुकाबला सेमीफाइनल अब देख रहे हैं सुमित म्हात्रे चषक में. इस मर्तबा ऊपरी सिरा. ओ महंगा पड़ सकता है ये कैच. पहले आप में लखनऊ में नवाबों की गाड़ी छूटी, पहले मैं में एक कैच छूटा. क्या कहेंगे मोनिस. इस तरह के कैचेस छूटना बहुत ही घातक रहता है. नक्कीच अनेकदा बघतोय कॅचेस विन दी मॅचेस. जेव्हा जेव्हा तुम्ही कॅचेस पकडता तेव्हा तेव्हा मॅचमध्ये तुम्ही हळूहळू पकडत असता, आणि या प्रकारची जर तुम्ही चुका कराल ना, समोर संघ आहे अगदी मातब्बर मानकोली, आणि त्याच्या विरोधात या प्रकारच्या चुका तुम्हाला अगदी शोभत नाहीयेत. थैंक यू. शेलोमाता वल ऑर्गेनाइजिंग कमेटी का विशेष धन्यवाद. स्पेशली आतिश पाटिल, आतिश बामड़े. बीटीसी पे टेलीकास्ट आप देख रहे हैं. शेलोमाता वल बी का विशेष धन्यवाद. राइट आर्म ओवर द विकेट. दीपेश को स्विंग करने की कोशिश. अच्छी लंबाई की गेंद थी. अंपायर ने डेड बॉल करार दिया है, ओवर करार दिया है.
एक ओवर की समाप्ति, रन बने 7। अच्छी शुरुआत तो हम नहीं कहेंगे क्योंकि एकवीरा मानकोली एक बड़ा नाम है। आई थिंक एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम साजन पाटिल, ही गिवन में only 7 run and claim very important wicket of Takdir Mali. Yes, in previous match Takdir Mali was a man of the match. With me Monish Patil, voice of Ambadi, and one of the great commentator, voice of Bhinder, the interview Samrat, view of the VIP dice. Welcome all of you. You are watching Sumit Matre Cup 2021 from मनकोली क्रिकेट ग्राउंड। देखना है कि दूसरे ओवर में कौन गेंदबाज आए हैं। राजन थले आए हैं गेंदबाजी के लिए। सामना करेंगे बैट्समैन आतिश माली। 4 ओवर का ये सेमीफाइनल मुकाबला। देखिए मोनिस, कहीं ना कहीं मनकोली को 50 के करीब देखना होगा अगर चुनौतियां पेश करना है। जब तक दीपेश माली रहेंगे आशाएं जीवित रहेंगी। इस मरतबा बैकफुट पे चले गए थे, स्ट्रोक के लिए जगह बनाई, स्क्वायर कट किया, गेंद तेज आउटफील्ड पे सड़क गई है, 4 रन। इसे कहते हैं मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट। नजाकत ज्यादा थी, ताकत कम। आतिश माली का क्लासिकल स्ट्रोक रिप्ले में दिखाया जा रहा है। बीटीसी पे सारा टेलीकास्ट आ रहा है। जगह बनाई थी वहां पर, दिलकश शॉट। इसे जाजिबुल नज़र स्ट्रोक कहते हैं, जो नज़रों में जज्ब हो जाए। चौके से 11 पे पहुंचा है एकवीरा मानकोली का स्कोर। और 11 के 11 रन इस वक्त आतिश माली ने बनाए। आतिश ही बल्लेबाजी कर रहे। राजन की गेंद निकल के मारने की कोशिश हवा में जरूर है, लेकिन गेंद नो मैंस लैंड में जाती हुई 2 रन। हालांकि शॉट तो अच्छा नहीं था, लेकिन 2 रन जरूर मिले। स्कोर 13 पे पहुंचा है। यस, एकवीरा मानकोली अपने घरेलू मैदान पे खेल रही है। फिर से मैं शेलोमातावल बी के लिए स्पेशली आतिश बामड़े, आतिश पाटिल और प्रशांत मात्रे और सभी को थैंक्स कहूँगा। इस मरतबा धीमी गेंद थी, बैकफुट पे गए, कट किया गेंद को, डीप पॉइंट मौजूद है। एक से ज़्यादा कुछ भी नहीं, दूसरे की कॉल। और ये देखिए रन आउट वहाँ पे हो गए आतिश माली। दर्शक में पिछले 3 दिन से आवाज़ का जादू जगा रहे हैं मनीष पाटिल। मोनिस पाटिल बिल्कुल मिलते जुलते नाम हैं। और आवाज़ की मलिका रेशमा मैकर। दोस्तों, बाली ट्रॉफी जिस तरह उन्होंने बीपीएल को सुपर हिट किया था, इस टूर्नामेंट को कर रही है। और 14 तारीख से आए दिन बाहर के बाली ट्रॉफी में भी हमारे साथ रहेंगी। तर यानंतर आम्ही लॉट्स क्लिअर करणार आहोत। जाणता राजाचा एक प्रतिनिधी, तसेच गुड बॉयज केवणी देवीचा एक प्रतिनिधी आणि चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी हा डाव समाप्त झाल्यानंतर आमच्या अतिथी कक्षामध्ये पाठवून द्यायचे। थँक्यू। ये क्वार्टर फाइनल है, चिट्ठी में जाएगा, चिट्ठी में जाएगा, जीतेगा वो 3 चिट्ठी। दूसरी अभी ड्रॉ पड़ेगा ना, 2 टीम पहुंची है, इसमें से जीतेगा वो। अच्छा, एक मैच और उसका देख, मतलब 3 मैच रहेगा। और दीपेश माली इस वक्त सामना करने जा रहे हैं गेंदबाज राजन थले का। स्कोर है 13 रन। और विकेटों को हम देखें तो 2 विकेटें गिरी है। नए बैट्समैन, सबसे एक्सपीरियंस क्रिकेटर यशपाल माली नॉन स्ट्राइक पर। मानकोली क्रिकेट का जब भी इतिहास लिखा जाएगा, यशपाल माली का नाम सबसे ऊपर लिखा जाएगा। बीटीसी लाइव, फुल टॉस गेंद, बन गए सरदर्द, भेज दिया मिड विकेट पर 6 रन।
लेकिन देखा भी और सोचा भी और जड़ भी दिया। बहुत ही स्ट्रांग जोन है दीपेश माली का। बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। गेंद बल्ले से टकराई तो बाउंड्री पे नजर आई। कमाल का शॉट। 6 रन से 20 रनों पे पहुंचा है स्कोर और दीपेश माली ने सिक्सर से खाता खोला है। फिर से फुल टॉस गेंद, लेकिन मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन और कड़ेला ऊपर से नीम चढ़ा। बीमर पूछा है रीचेक के लिए, क्या गेंद बेस्ट राइट के ऊपर थी, क्या बीमर थी या नहीं। तीसरे अंपायर कमर के ऊपर थी या नहीं। यस, नो बॉल है। अंपायर संजय सावंत उर्फ लोगो हैं। वाह, वेलकम। लेकिन दोस्तों, ये राखी सावंत के रिश्तेदार नहीं है। 25 रन हो चुके हैं और करेला ऊपर से नीम चढ़ा। देखना है कि फ्री हिट लेने जा रहे हैं दीपेश माली। 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मनीष पाटिल का जन्मदिन है। क्या बात है मनीष पाटिल, आप तो छुपे रुस्तम निकले। वॉइस ऑफ आइंदर आज उनका जन्मदिन है और भिवंडी क्रिकेट के माजिद खरबे ने आपको जन्मदिन की शुभकामनाएं दी। बॉल, लेकिन नुकसान नहीं। हालांकि डंडा गया था सैर करने। कमाल की गेंद थी, बैठ गई थी। अराउंड द लेग्स बोल्ड हो गए थे वहां पर फ्री हिट पे। ये देखिए, द स्टंप हैज गॉन फॉर इवनिंग वॉक। मोनिस, क्या लगता है प्रोजेक्ट स्कोर कहां तक होगा एकविरा मानकोली का? यस सर, नक्कीच. जर विचार केला आतापर्यंत धावसंख्या फळकावर लागले 25, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारे अजून 2 षटक आहेत. दीपेश माळी जर मैदानामध्ये असेल तर नक्कीच 55-60 पर्यंत जाण्याची शक्यता दिसते, कारण की ज्या प्रकारे या मैदानामध्ये दीपेश माळी खेळतोय, घरचा मैदान आहे, चांगला अनुभव सुद्धा असेल आणि संघाला गरज सुद्धा आहे आणि आता मात्र या मैदानामध्ये सिद्ध सुद्धा करून दाखवायचं आहे. आता जिम्मेदारी खूप सारी असेल, त्या जिम्मेदारीला सार्थक ठरेल काय? दीपेश माली सामना करें, उनको भी पता है कि वैली की टीम की भी बल्लेबाजी बहुत मजबूत है। इस मरतबा बढ़िया गेंद, गति परिवर्तन, आउट एलबीडब्ल्यू। लेट डिसीजन वहां पे आया। हालांकि पूरी तरह तो खुश नहीं है, लेकिन अंपायर का जो निर्णय रहता है वो कहाँ जाता है, अंतिम रहता है। देखना चाहेंगे हम रिप्ले में बीटीसी का सुंदर टेलीकास्ट। टॉलमैन रोहन दरे और बीटीसी भी टेलीकास्ट की दुनिया में दिन दुगनी। आइए देखते हैं। थँक्यू सो मच. आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठाकडे स्वागत आणि सन्मानासाठी. मी विनंती करेन आतिशजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते श्याम भोईर यांचं इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. माननीय श्री श्यामजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. शेळू माता क्रीडा मंडळ वळबी आयोजित सुमित म्हात्रे चषक 2021 आतिश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आपण इथे करणार आहोत. हीच खरी ओळख आहे सुमित म्हात्रे चषक 2021 ची. भावे सर, जितकी लोक या व्यासपीठावरती आली त्या सगळ्यांचा मान सन्मान आपण या 3 दिवसांमध्ये पाहिला. और आपके मालूमात के लिए कि रन मशीन ऑफ वर्ल्ड डैशिंग डायनामिक कहा जाता है, वो जब भी खेलने आते हैं आतिश पाटिल, भिवंडी तालुका का खूबसूरत चेहरा, और उनके नाम एक जो रिकॉर्ड है वो शायद ही कभी टूटे। लेट गोपीनाथ मुंडे ट्रॉफी 2015 चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे आखिरी ओवर में फाइनल ओवर में धनेश के सामने उन्होंने मैच जीता था 28 रन ले। जी, भिवंडी प्रीमियर लीग में चैलेंज स्पोर्ट्स के लिए ही खेल रहे थे. आणि आता विनंती करेन कबीरजी भोईर यांना की त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्यांचं सुद्धा आतिश पाटील यांच्याच शुभ हस्ते इथे स्वागत सन्मान केला जाणार आहे.
बिल्कुल दो डिफरेंट एंगल में दिखाया जा रहा है। ये देखिए आतिश पाटिल, मासूम चेहरा वार गहरा। आणि त्यासोबतच विनंती करेन मयूरजी तरे यांना सुद्धा की त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय, त्यांचं सुद्धा इथे स्वागत सन्मान आपण करणार आहोत। युवा सेना शाखा अधिकारी खारबाव यांचं सुद्धा इथे आगमन आणि जानता राजा खारबाव या संघातून ते खेळतात। फायनल 3 मध्ये संघ गेलेला आहे। खारबाव संघ महाराजांच्या नावावरती हा संघ आहे जानता राजा। आणि पाहिलंच तिन्ही दिवसांमध्ये खूप पाहुण्यांनी इथे हजेरी लावली। पहिलं वर्ष आहे सुमित म्हात्रे चषक 2021 चं, पण पहिल्याच वर्षी इतकी गर्दी होती की असं वाटत होतं की जणू काही ही 10व्या वर्षाचं सेलिब्रेशन आहे का। आणि आता लगेच वळणार आहोत आपल्या ऑनगोइंग मॅच कडे। ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स। थैंक यू रेशमा। और खेल की शुरुआत माइक्रोफोन पे मोनित पाटिल। याच दरम्यान जांतारादा खारबाव संघाचा कर्णधार आणि गुड बॉय केवनी दिवे संघाचा कर्णधार यस कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा। यावेळेस चेंडूवरती प्रहार केला होता, चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर चौकारासाठी आणि या 4 धावांच्या जोरावरती जर विचार केला ना धावसंख्या फलकावरती 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। You can see in replay, left arm round his stumps, goes his back foot and pulls it in the gap, one bounce cross the fence for 4. चला एकविरा माणकोली तसेच गावदेवी वेहेळे। रेशमा मैकर आपको जाना है वहां पर। स्कोर इस वक्त अक्षय तुला लवकर यायचंय, मला माहिती आहे तू खूप फेमस झाला इंस्टाग्राम वरती। ओ आगे आओ क्या क्या याच दरम्यान वळतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज बॉबी सज्ज होतोय, समोर असेल फलंदाज अगदी यशपाल माली। पुढचा चेंडू यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय, अगदी डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव अंकित केली जाईल आणि एका धावीवरती समाधान मानावं लागले। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चेंडूवरती अचूकरित्या चेंडूला कलेक्ट केलाय आणि तेवढ्याच स्पीडने चेंडूला सुद्धा फेकलंय अगदी डेंजर एंड कडे आणि त्याच्या जोरावरती एका धावेवरती समाधान मानावं लागलं गेलंय। या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। स्लॉग स्वीप करना चाहता वहां पे। यस नक्कीच। पुढचा चेंडू यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये आहे, अगदी झेल क्रिएट झाली होती, थोडासा फंबल झाला, क्षेत्ररक्षण अगदी लेग स्लिपच्या रिजन मध्ये खेळाडू तैनात होता आणि या जोरावरती 1 धाव पाहायला मिळेल। या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली। 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। जाणता राजा खारबाव संघाला बाय मिळाले, नक्कीच यापुढील होणारी मॅच विजयी संघ आणि गुड बॉयज केवनी दिवे। यस पुढचा चेंडू हवेमध्ये फटका आहे, फटका फसलाय काय, निघून जातोय सीमारेषे बाहेर, एक मोठा फटका, षटकार। कमाल का शॉट यशपाल माली के बल्ले से। आइए देखते हैं किस तरह से पैरों के सामने उन्होंने लिफ्ट कर दिया था। रिप्ले में हम देखना चाहेंगे, ये देखिए उड़ाया और गेंद जा रही है आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम 6 रन। यस नक्कीच सर, जर बघितलं गेलं ना तर यशपाल मालीवरती आता खूप सारी जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीला सार्थक ठरावं लागेल। देखिए पिछले 25 साल को अगर देखते हैं तो यशपाल माली का जो क्रिकेट आज से 25 साल पहले था आज भी वही है। जब भी मानकोली की क्रिकेट का इतिहास लिखा जाएगा, मेरा अपना मानना है कि ऊपर यशपाल माली का नाम रहेगा। इज द ग्रेट क्रिकेटर, इज द ग्रेट फाइटर क्रिकेटर and one of the best fitness cricketer since from 25 years. यस नक्कीच त्यांनी दाखवून दिलंय की यशपाल माळीचं वादळ काय आहे ते मैदानामध्ये। या चेंडूवरती सुद्धा अप्रतिम स्ट्रोक खेचला होता, या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। अगदी गोलंदाज आता थोडासा प्रेशरमध्ये असेल कारण की यशपाल माळी स्ट्रायकरवरती आहेत। पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक षटकार पाहायला मिळतोय। अगदी या षटकाचा विचार केलाय, धावा जमवल्या 4 चेंडूवरती त्या तब्बल 12।
गोलंदाज बॉबी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यशपालच्या विरोधामध्ये काय पलटवार केला जाईल का बॉबीकडनं, बघूयात. पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा प्रहार, अगदी निघून जाईल चेंडू. मुख्य मंचाच्या भेटीसाठी 6 धावांसाठी षटकार. स्टैंड एंड डिलीवर, व्हाट अ मैग्निफिसेंट हिट. क्या शॉट खेला है यशपाल माली ने, स्टैंड एंड डिलीवर शॉट. ये देखिए खड़े खड़े फेंक दिया गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर. 6 रन, कमाल का शॉट, गगनचुंबी स्ट्रोक, मानो गेंद आसमान को बोसा लेकर जमीन पे आई हो. आणि नक्कीच पृथ्वीराज कडून जर हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालं. हे बघा, पुन्हा एकदा बघूयात हॅट्रिक 500 रुपये कमवतील का यशपाल माळी. यावेळेस उडवलाय और निकल जाएगी गेंद 6 रनों के लिए बॉल लाइन के बाहर. ओ हो, ये तो बहुत क्या शॉट खेल रहे हैं यशपाल माली. ये देखिए तारामंडल में गेंद को भेज दिया, जा रही है जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर. कमाल का शॉट. यस, नक्कीच अगदी सिग्नेचर वर्ड सरांचा, सजनी गई साजन के घर. आणि नक्कीच साजनच्या घरी पाठवलं त्या चेंडूवरती. गरज होती आणि गरजेला उभा राहिला यशपाल माळी. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 49 या आकड्यावरती. यस, बी फास्ट, थोडस क्षेत्ररक्षण सजून घ्या कारण Yes. की फायनल मॅच सुद्धा आपल्याला खेळवायची वेळेतच. देखिए बॉबी ने 24 रन दे डाले. हालांकि राज कपूर की जो बॉबी थी वो गोल्डन जुबली हिट हुई थी, लेकिन यहाँ पर उन्होंने 24 रन दिए. बहुत ही महंगे साबित हुए बॉबी. यस, नक्कीच जर विचार केला पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर 18 आणि या षटकामध्ये जर बघितलं ना, या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 24. म्हणजे कुठेतरी पलटवार चांगला आहे. थोडासा प्रेशर सुद्धा आला होता. दीपेश माळी आणि तकदीर माळी हे मैदानाच्या बाहेर गेले आणि त्यानंतर जिम्मेदारीला सार्थक ठरला यशपाल माळी. यस, आता मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल विनीत माळी. बघूयात काय करतोय. निलेश गोलंदाजीवरती सज्ज झालाय पहिला चेंडू घेऊन. यावेळेस शपल केलाय आणि चेंडूवरती प्रहार, निघून जाईल पांडलेच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. ये देखिए किस तरह से उस शॉट को अंजाम दिया था. पीछे खेला था विकेटों के, हालांकि कहीं ना कहीं थोड़ा लेट शॉट को खेला था. इम्प्रोवाइज स्ट्रोक, यहाँ पे तो कोई फील्डर रहता ही नहीं. 4 रन. यस, नक्कीच या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. आता प्रेशर असेल निलेशवरती. पुढचा चेंडू, गुडना टेक और तमाशा देख लेकिन निकल जाएगी हाथों में विकेट कीपर के दस्तानों में. नक्कीच वाईड चेंडू असेल आणि या वाईड चेंडूच्या स्वरूपात 1 धाव अंकित केली जाईल आणि या एका चेंडूच्या जोरावरती, एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बिल्कुल. देखिए वाइट पे भी बल्ला चलाया था, लगा तो मटका नहीं तो झटका. नक्कीच पुढचा चेंडू उडवलाय आणि यावेळेस चेंडू लँड होणार आहे स्टँडच्या बाहेर. 6 धावांसाठी पुन्हा एकदा एक षटकार. बरस रहे पूरी तरह से. किस तरह से उस शॉट को खेला था. हुक शॉट, गेंद के लाइन के अंदर आए, बहुत बेहतरीन हुक शॉट. गेंद लॉन्ग लेग के ऊपर जाती हुई 6 रन. अब खतरे की घंटी बज चुकी है क्योंकि एकवीरा मांडकोली का स्कोर 60 रन. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि वेले के पास भी बहुत मजबूत बल्लेबाजी है और कभी भी जवाब दे सकती है. गुड बॉयज केवनी दिवे.
येस सर. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि तिसरा विकेट रनासाठी रनआउटच्या जमिनी गमावला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो यस वैभव माली मात्र मैदानामध्ये आलाय. परतावं लागलं होतं यशपाल माळी याला. नक्कीच अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस खारीपार की जान मज़र खान, कमेंटेटर मज़र खान ने इस वक्त टूर्नामेंट को और साथ ही साथ कमेंट्री पैनल को और कोइन का रेशमा मेकर को ऑल द बेस्ट कहा है. बहुत शुक्रिया मज़र, आपका बहुत स्वागत. नक्कीच धन्यवाद. अगदी आम्हाच्यापर्यंत तुमच्या शुभेच्छा पोहोचल्यात. आणि वळतोय मॅचमध्ये पुन्हा एकदा जर विचार केला तर आता मात्र विकेट गमावलाय. 4थ्या षटकामध्ये धावांची गरज होती पण तिथे रनआउटची एक विकेट गमावली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. यावेळेस आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू, पंचांचा इशारा आला. यस हा वाईड चेंडू असेल, अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या अगदी 63 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सुरुवात झाली होती चांगली ती टीम. मुनीस ये बताइए कि अब तक का सर्वाधिक टोटल क्या रहा है और सर्वाधिक चेसिंग क्या रहा है सुमित मात्रे चषक में? येस सर, 78 धावांचा सर्वाधिक स्कोर आहे आणि चेसिंग आय गेस 72 ची चेसिंग केली आहे. यावेळेस चेंडूवरती प्रहार आणि निघून जाईल सीमारेषे बाहेर षटकार. आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 69. जस्ट 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका लागला ना तर नक्कीच समीकरण खूप महागडं ठरेल. आणि जेव्हा रन चेस करायला जातील थोडेसे अडथळे येऊ शकतात कारण की घरचा मैदान आहे, गोलंदाजी सुद्धा तिखट आहे आणि त्या तिखट गोलंदाजीला सामोरे नहीं, मेरा अपना मानना है कि तस्वीर के एक रुख को नहीं दोनों रुख को देखना चाहिए. सामने की टीम भी कील काटे से लेस है, वो भी पलटवार कर सकती है. यस नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येते. वाईड चेंडू असेल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने जाऊन वाढते, जाऊन पोहोचते तब्बल 70 या आकड्यावरती. या टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर आपण 78 बघितलाय आणि अगदी 72 म्हणजे 72 धावा मात्र चेस केल्या गेल्या त्या टुर्नामेंटमध्ये. यही मेरा कहना है कि कई बार ऐसा रहता है कि घर में भी घेरा जाता है. यस हो सकता है एक बेटा मनकोली को भी घेरा जाए. यस होऊ शकतो. त्या प्रकारचा खेळ जर वेळे संघाने दाखवला आणि वेळे संघाकडे सुद्धा लंबी छोटी बॅटिंग ऑर्डर आहे आणि आजच्या दिवसामध्ये चांगले प्रभावित केलंय त्यांनी सुद्धा. यावेळेस पुन्हा वाईड, अगदी लाईन कुठेतरी सर गोलंदाज भरकटलेत. फलंदाजाच्या बॅटच्या रेडियस पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. नहीं, मैं सिर्फ इतना कहूंगा कि गेंदबाज बल्लेबाज से सोशल डिस्टेंसिंग कर रहे, दूर रख रहे गेंदों को. यस नक्कीच. लाइन बिलोंग्स टू अंपायर. क्रिकेट में कहा जाता है अंपायर चाहे तो वाइड दे चाहे तो ना दे. यस या वाईडच्या जोरावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 71 या आकड्यावरती. 71 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू घेऊन समोर असेल डावकरू आता फलंदाज. यावेळेस फुलटॉ चेंडू, चेंडूवरती प्रहार आहे, हव्यामध्ये आहे चेंडू आणि निघून जातोय सीमारेषे बाहेर. एक लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. लॉन्ग ऑन के ऊपर खेला हुआ स्ट्रोक था क्योंकि बाएं हाथ के बैट्समैन है और उन्होंने स्वंग कर दिया था. आइए देखते हैं. ये देखिए हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद रफू चक्कर होती हुई बाउंड्री के पीछे 6 रन. यस सर नक्कीच. फ्री हिट चेक करायला, नो चेंडू चेक करायला सांगितलंय. थर्ड अंपायरची कॉलिंग आले. बीमर के लिए तीसरे अंपायर को बुलाया गया है. क्या गेंद कमर के ऊपर थी? तीसरे अंपायर रिप्ले देखना चाहेंगे. जिस तरह से ऑन फील्ड अंपायर ने पहले नो बॉल घोषित किया और उसके बाद ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन में बढ़िया टेलीकास्ट बीटीसी का. अंपायर संजय सावंत बहुत बारीकी से मुआयना कर रहे हैं. सन्माननीय भरत स्पोर्ट्स संघाचे गणेश पाटील सर्वेसर्वा यांचं आगमन झालं. अतिथी कक्षामध्ये त्यांचं स्वागत. दरम्यान ग्रामपंचायत गुंदवली स्टँड मध्ये गाडी आहे ती थोडंसं रिफ्लेक्शन येतोय. प्लीज काच खाली करायची आहे. या समोरची ब्लॅक कलरचा टी शर्ट घातलेला माणूस आहे त्याच्यावर बसलेला. त्याच्या पुढे बघा
स्कूटी आहे गेस. ऍक्टिवा यस, काच खाली करा प्लीज. देखना है कि क्या फेयर डिलीवरी, अंपायर का कहना है कि लीगल डिलीवरी है, फेयर डिलीवरी. यस नक्कीच, पण नो चेंडू नसेल सर तरी पण 6 धावा या चेंडूवरती आल्यात आणि धावांची गरज असताना या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी वेळे संघाच्या समोर जो टार्गेट द्यायला पाहिजे ना तो दिलाय, कारण की त्यांची सुद्धा बॅटिंग ऑर्डर मोठी आहे. त्यांच्या विपक्षामध्ये धावा जास्त कराव्या लागतील. बघूयात, शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. निलेश पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस चेंज ऑफ व्हेरिएशन, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाला. ही चाणाक्षी वृत्ती आणि रनआउटची संधी. पंचांचा इशारा इलियास एडीचा आउट. परतावर लागेल मैदानाच्या बाहेर. अगदी 24 चेंडूच्या समाप्तीनंतर, 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले. ती तब्बल 77 या आकड्यावरती आणि 78 धावांचं लक्ष दिलंय. हे 24 चेंडू आणि 78 धावा होतील का, पार केल्या जातील की रोखल्या जातील? अगदी या धावा जर केल्या गेल्या तर इथून मात्र पुढे वाटचाल करता येईल नक्कीच. धन्यवाद मोनीश पाटिल. 78 का लक्ष्य है. और अब मनीष पाटिल कमेंट्री में मुझसे जुड़ते हुए. वेलकम मनीष, आज उनका जन्मदिन है. देखिए मनीष, इस तरह के जो लक्ष्य रहते हैं उनको छूने के लिए बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल आपको बहुत ही पॉझिटिव्ह रिप्लाय देने का रहता है. आणि एक्झॅक्टली सर, तुमच्या माहितीसाठी गावदेवी अंजूर सारख्या तगड्या संघाला पराभूत करून या फेरीमध्ये गावदेवी वेहळे संघ दाखल झाला. कुठेतरी तो देखील पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे त्यांचा. या धावा चेस डाऊन करण्यासाठी तो उपयोगी ठरू शकेल. आपण अतिथी कक्षात सर्व पाहुणे पाहू शकताय. शिवळमता वळवीचे सर्व सदस्य अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झालेले आहेत. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी या सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा असता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा होता. आणि सर 8 वर्षापासून आयोजन करण्यासाठी वाट पाहत होते आणि 8व्या वर्षी सन्माननीय सुमित मात्रे चषक 2021 दैदिप्यमान आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आपको पता चाहिए कि सुमित मात्रे यंग उस पर्सनालिटी के सपूत हैं जो सारे महाराष्ट्र में जाने जाते हैं. ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे उर्फ बाला मामा. आणि कालच त्यांचं नक्कीच आगमन झालं होतं. त्यांच्या माध्यमातून चांगलं सहवास, आशीर्वाद, मार्गदर्शन मिळालंय. आणि सुमितदादा म्हात्रे जे उपसरपंच आहेत गुंदवली ग्रामपंचायतीचे आणि नवनिर्वाचित उपसरपंच असताना यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे. उद्योगधंद्यामध्ये देखील अग्रेसर आहेत आणि राजकारणामध्ये सुद्धा. हमारे भाइयों और इस वक्त सम्मानीय नवनिर्वाचित सरपंच मानकोली सम्मानीय गणेश केनी साहब बैठे हुए हैं. उनका हार्दिक स्वागत है. और मेरे बहुत ही करीबी दोस्त साहिल के पिताश्री भी हैं और अपेक्षा करते हैं कि मानकोली को वो तरक्की की राह पे डालेंगे. उनका एक डे नाइट टूर्नामेंट इसी ग्राउंड पे होने जा रहा है 11 से 14 सरपंच कप, जिसमें ग्रामीण की भिवंडी ग्रामीणची न्यू 40 बीसीए की टीमें रहेंगी. साथ ही साथ रायगढ़ और ठाना ग्रामीण रहेगा. देखना ना भूलिए सरपंच चषक. सरपंच चषक माणकोळी. आणि खरंच याच मैदानावर आता जास्तीत जास्त मॅचेस खेळवल्या जातील, कारण लोकवस्तीपासून लांब असलेले हे ग्राउंड आहे. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कुठेतरी वाढत असताना मात्र हा एक योग्य ऑप्शन असू शकेल आयोजकांसाठी. बिल्कुल. अगर हम ग्राउंड के सराउंडिंग को देखते हैं तो चारों तरफ खूबसूरत झाड़ियाँ हैं और उनसे जो टकरा के हवा आती है वो मैच को और खुशगवार बनाती है. सकाळच्या सत्रामध्ये आल्हाददायक वातावरण असते, मन प्रसन्न होते. पण मात्र दुपारच्या सत्रामध्ये उष्णता मात्र खूप जास्त जाणवते आणि संध्याकाळच्या सत्रात हळूहळू मात्र हवेचा ओघ देखील शरीराला आनंद देऊन जातोय. चला सामना ऑन करायचा. एकविरा मानकोळी प्लीज फील्ड सेट करून घ्या. लगेचच 2 फलंदाज मैदानात पाठवून द्या. गावदेवी वेळ आपण लगेच सामना स्टार्ट करणार आहोत, कारण यानंतर आम्हाला या स्पर्धेची सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल खेळवायची आहे. आणि जाणता राजा खारबाव संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. कुठेतरी आनंदाचं वातावरण असेल खारबाव संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये, कारण या स्पर्धेचं बहुमूल्य असं दरवाजा उघडला. कुठेतरी एका ट्रॉफीवर त्यांचं नाव निर्देशित केलं गेलं आहे. बिल्कुल. भिवंडी तालुका में क्रिकेट बहुत ज़्यादा खेला जाता है. कल से BC4 सिटी क्रिकेट मातोश्री कप है गुरसई के आज़ाद ग्राउंड पर. और 14 तारीख से अल्ताफ बाली प्रेजेंट बेस्ट ऑफ इंडियन क्रिकेट भारत का बेस्ट शो आए दिन बाहर के 14 से 28 तारीख तक परशुराम टावड़े स्टेडियम पर. सर ये तो आने वाली वक्त की बात है, लेकिन RS चषक की कुछ बातें बतानी आपको
पड़ेगी, क्योंकि बहुत बढ़िया मैचेस आपने कवर की कल के दिनों में। नहीं, बहुत बढ़िया टूर्नामेंट था, लंबा फॉर्मेट था। और कल जब दूसरा फाइनल हुआ तो सुबह के लगभग 4:30 बजे थे। म्हणूनच तुम्हाला आज यायला उशीर झालेला आहे. आणि रेश्माजी मयेकर वारंवार तुमचे डायलॉग्स आमच्यापर्यंत पोहोचवत होती की आज सर येणार आहेत, त्यांचे वेगवेगळे डायलॉग्स तुम्हाला ऐकायला मिळतील आणि ते मिळत आहेत आम्हाला या नहीं पहिल्या नहीं, ये सामन्यामध्ये. तो आप लोगों का बड़कपन है। हालांकि कमेंट्री मैं भी सीख रहा हूँ, आप भी सीख रहे हैं। लेकिन आप 35 सालों से सीख रहे हैं, हम 4 सालों से सीख रहे हैं. नहीं, 27 सालों का जो एक्सपीरियंस है, एक्सपीरियंस सचिन तेंदुलकर के पास 100 सेंचुरी का था, लेकिन उनको आचरेकर साहब ने वेल डन कब कहा? जब वो रिटायर हुए। म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत कोणी वेल डन म्हणालं नाही असं तुम्ही म्हणताय का? नहीं, वो एक अलग चीज है। राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस मरतबा छोड़ दिया वहां पे डॉट गेंद। पहिला बॉल खूप वेगाने हाताळला होता, थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. अचूक रणनीती आपण म्हणू शकतो. जेव्हा आक्रमक फलंदाज आहे समोर राजन, त्याला थांबवण्यासाठी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याऐवजी त्याच्याहून थोडा दूर अटॅक केला गेला आणि थांबवलं होतं त्या पहिल्या बॉलवर. राजन थले सामना कर रहे हैं गेंदबाज वैभव माली का। वैभव माली लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए ड्राइव किया, गेंद को हवा में, फील्डर है और पहला विकेट। बड़ी मछली जाल में. सर, एवढे जास्त एकविरा मानकोळी संघाचे खेळाडू खुश का आहेत? कारण गेल्या सामन्यामध्ये राजनने 36 धावांची धुवाधार फलंदाजी केली होती आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्या रस्त्यातला काटा ठरू शकेल आणि महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होतोय फलंदाज राजन थळे. धावसंख्या बिल्कुल. 0. साजन चले ससुराल नहीं, बल्कि राजन चले डगआउट। या फिर राजन चले ससुराल, ये भी हम कह सकते हैं. धावसंख्या झाली 0, गडीबाद झाले पहिला. आणि सर्वात मजबूत फलंदाजावर अटॅक केला जातोय, मजबूत फलंदाजाला बाद ठरवलं जातं. तुम्ही म्हणतात ना, मजबूत कडी पर अटॅक किया गया है. आतिश भांबड़े जो इस सीजन में BC4 सिटी क्रिकेट में 2 अर्धशतक लगा चुके हैं। कल बिलाल शेख ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी। 75 धावांची भरभक्कम अशी फलंदाजी, मॅच जिताऊ पारी म्हणू शकतोय. बिलाल शेखची 75 धावा, 87चं टार्गेट सेट केलं होतं. आणि पुन्हा हंगामातून एकदाच अशी कुठेतरी फलंदाजी पाहायला मिळते जेव्हा मर्यादित षटकांचं क्रिकेट असते. 75 धावांचं खूप चांगलं योगदान. यावेळेस मात्र आठवड्यात खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जेल होऊ शकेल. आतिश माळी आहे, जेल स्वीकारला जाईल. विकेट डाऊन होतं दुसरा गावदेवी वेळे संघाचा. बघा जल्लोषचं जो वातावरण आहे एकविरा मानकोळी संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये, कारण महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेत, राजन आणि विजेंद्र. निलेश नाही, आपण जीत जे आहेत अप्रतिम दर्जाचे गोलंदाज आहेत. SP दापोड्याचा सर्वात महत्त्वाचा कोहिनूर हिरा म्हणू शकतोय आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. स्कोरर म्हणून त्यांनी खूप चांगली भूमिका अदा केली आहे, त्याबद्दल त्यांना आम्ही नक्कीच मानधन देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. धन्यवाद. वैभव माली इस वक्त हैट्रिक पे आए हैं। आपको तो पता है कि डे आफ्टर यस्टरडे धनंजय ने श्रीलंका के हैट्रिक की और दूसरे ओवर में पोलार्ड ने 6 पे 6 सिक्स मारे और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में वो 50वीं हैट्रिक थी। बघा टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडी परिसरामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे कित्येक फलंदाज आहेत ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचलेले आहेत, कित्येक गोलंदाज आहेत ज्यांनी हॅट्रिक नोंदवलेली आहेत. तर मात्र काही रेकॉर्ड देखील या सामन्याच्या दरम्यान तुमच्या माध्यमातून ऐकायला आवडेल. देखना है ग्रामीण क्रिकेट का जहाँ तक ताल्लुक है बहुत सारा कुछ हुआ है, लेकिन सिटी क्रिकेट में 11 बैट्समैन है जो 6 गेंदों पे 6 सिक्सर लगा चुके हैं। उसमें आसिफ 2 मरतबा, इस मरतबा बढ़िया गेंद, बल्ले का किस लेकर गेंद शॉर्ट थर्डमैन पे गई, आगे बढ़ के ड्राइव लगाना चाहते थे बैट्समैन। ऑन साईडला हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, बॉल आणि बॅट ब्रश होतोय आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता स्टॉप करेपर्यंत फक्त एकच धाव केली जाते. आता कुठेतरी धावफलक सुरू होतोय गावदेवी वेळे संघाचा 1 ने. दबाव में आ गई है क्योंकि अक्सर देखा गया है कि बड़े लक्ष्य का पीछा करते करते या तो टीमें बिखर जाती है या तो निखर जाती है।
आणि पहिल्या डावामध्ये जी महत्त्वपूर्ण फलंदाजी केली आहे, एक टार्गेट मोठं सेट केलंय, त्याचा दबाव कुठेतरी जाणवतोय गावदेवी वेहेळे संघाच्या फलंदाजांवर. लेफ्ट आर्म राउंड ईस्ट आर्म जाते हुए इस मरतबा ड्राइव किया, छोटी बैकलिफ से वी की शक्ल में गेंद लॉन्ग ऑन पे पहुंची, आतिश माली थे 1 रन. कमाल की बॉलिंग कर रहे हैं वैभव माली. तर आता मैदानामध्ये कुठल्याही खेळाडूने जर गार्ड चेंज केलं तर त्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. यानंतर कुठल्याही सामन्यामध्ये कुठल्याही खेळाडूने जर गार्ड चेंज केलं तर आयोजकांच्या वतीने 3 धावांची पेनल्टी. लाइव टेलीकास्ट जा रहा है, इस बात का ध्यान रहे क्योंकि भिवंडी का क्रिकेट सबसे बढ़कर क्रिकेट है. एक्झॅक्टली, खूप ठिकाणी क्रिकेट पाहिलं जाते आणि तुम्ही पाहू शकता BTC लाईव्हच्या चॅनलवर जवळपास 500च्या वर व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर ते मात्र कुठेतरी दुखावू नये म्हणून मात्र तुमच्याकडून चांगलं वर्तन झालं पाहिजे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2. पुढचा बॉल गोलंदाज वैभवचा. इस बीच अगेन बल्ले का किनारा लेकर विकेटों के पीछे चले गए. वाइड यॉर्कर गेंद थी, 1 रन बनता हुआ. कमाल का ओवर खत्म हुआ वैभव का, जहां पे केवल 3 रन दिए और 2 विकेटें ली. इट हैज बीन अ वंडरफुल बॉलिंग फ्रॉम वैभव माली. हलकसं इनसाइड एज लागलं होतं बॅकच्या टोला आणि यष्टीरक्षकाच्या मागे खूप चांगला बॅकअप रेडी होता. फक्त एकच धाव पूर्ण करता आली आहे. पहिले 2 फलंदाज मात्र काहीही योगदान न करता शून्यावर परत गेले होते. विजेंद्र आणि मनीष मात्र स्ट्रगल करतायत आणि एका षटका समाप्तीनंतर गावदेवी वेहेळे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 3 धावा. अब बचे हुए 3 ओवर में 75 रन चाहिए. हर ओवर में सिल्वर जुबली रन चाहिए, जो कि इतना आसान भी नहीं है. अगला मुकाबला इस मैच की विजेता टीम और बॉय प्रेम केवनी दिवे जानता राजा फाइनल के लिए गुड बॉयज केवनी दिवे और इस मैच की विजेता टीम तो जानता राजा खड़बाव फाइनल में पहुंच चुकी है. तर सन्मान्य गणेश पाटील जे भरत स्पोर्ट्स वलपाड्याचे सर्व आहेत त्यांचं देखील आगमन आहे VIP डेचं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य प्रशांत मात्रे जे शेळूमाता वर्ल्ड बीचे सर्व आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आणि सर्व शेळूमाता वर्ल्ड बीचे जे समर्थक आहेत खेळाडू आहेत ज्यांनी मेहनत केली त्यांचं स्वागत. थँक्यू. तकदीर माली ऊपर लगी है गेंद, लंबा हिट लेना चाहते थे, डॉट गेंद. देखिए एक तरफा मुकाबला हो रहा है और दुनिया में कोई भी शख्स एक तरफा हार और एक तरफा प्यार नहीं चाहता है. 1 साइडेड गेम एंड 1 साइडेड प्रेम. एक्झॅक्टली, प्रत्येकाला शेवटच्या क्षणापर्यंत झुंजच आवडत असते. इस मरतबा खड़े करे गेंद को खेल दिया हवा में, दीपेश गेंद के नीचे, बढ़िया कैच और आउट हो गए बैट्समैन. स्ट्रॉंग आहेत आणि म्हणूनच सीमारेषेची जबाबदारी दीपेश माळी आणि आतिश माळी यांच्याकडेच असते आणि दीपेश माळी आणि त्यांच्याकडे झेल गेल्यानंतर मात्र तो झेल कन्वर्ट होतो. धावसंख्या झाली आहे 3 धावा, गडी बाजूला 3. आता मात्र कुठेतरी अवस्था बिकट झाली आहे सिद्दीक सर गावदेवी वेहेळे संघाची. लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी नामुष्की ओढावली जाते गावदेवी वेहेळे संघाच्या फलंदाजांवर. देखिए जिस तरह उन्होंने गावदेवी अंजूर के सामने मुकाबला जीता, लेकिन यहाँ उनकी बल्लेबाजी फ्लॉप होती हुई. उसका कारण भी है कि एक बड़े लक्ष्य का पीछा कर रही है. आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र प्रत्येक वेळी जो आक्रमक पवित्रा घेतला होता त्यामुळेच कुठेतरी ही नामुष्की ओढावली. कारण राजनने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. निलेशने देखील तसाच प्रयत्न केला आणि विजेंद्र सर सुद्धा. म्हणून 3 जे फलंदाज आहेत ते सीमारेषेच्या जवळ झेल देऊन बाद झालेले आहेत कॅचआउटच्या स्वरूपात. गेंदबाजी कर रहे हैं तकदीर माली. अब हवाएं मैदान पे बहती हुई आप देख रहे हैं सुमित मात्रे चषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत. इस मरतबा बॉल, क्या गेंद थी और कहीं भी फुटवर्क नहीं था. इसीलिए तो मैं कहता हूं कि मोबाइल में नेटवर्क जरूरी है और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है.
बघा क्रिकेटमध्ये तुमचे हातपाय दोन्ही चालले पाहिजे. तुमच्या हातात बॅट असल्यानंतर मात्र फक्त बॅट फिरून काय होत नाही, तर तुमची पायांची हालचाल देखील योग्य त्या दिशेने झाली पाहिजे. पण जर पायांची हालचाल झाली नाही तर मात्र असंच कुठेतरी घडते, यष्ट्या उद्ध्वस्त होण्याचा चान्सेस खूप जास्त असतात. देखिए अब तक जो गेंदबाजी हुई है मनीष, मेरा मानना है कि बल्लेबाजों को हथकड़ी पिना दी गई है. जिस तरह रन नहीं आ रहे, आणि हथकडीच्या सोबत पाय सुद्धा जखडून ठेवले असं म्हणू शकतो. कारण आपण कम्पॅरेटिव्हली विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर 2 लगातार विकेट डाऊन झाले होते. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर लगातार 2 विकेट आहेत. पाहूया विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. तर पाहुण्यांचं दरम्यान स्वागत आपण करूया. वळगावचे माजी सरपंच सन्माननीय संजय पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय अनिल पाटील समाजसेवक वळगाव यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय अनिल पाटील यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इस बीच ये गेंद हवा में खेला इनफील्ड के ऊपर से, गेंद डीप कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा. की मेहरबा आते आते इस शॉट ने बहुत देर कर दी है और स्कोर अभी भी 7 रन. तकदीर माली इस मरतबा छोड़ दिया, सही फैसला. दूसरे मोहल्ले में गेंद वाइट, 8 पे पहुंचा स्कोर. खूप जास्त लेग साईड सोडून जाणारा बॉल होता आणि निर्णय योग्य होता, कारण छेडखाणी केली असती तर कदाचित अंगलट येऊ शकला असता प्रयत्न. पण मात्र ही वाईडची धाव एकच धाव देऊन जाईल, धावसंख्या पोचेल 8 वर. तकदीर माली राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए धीमी गेंद हुक कर दिया गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. कुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. कुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. खूप चांगला हुक शॉट पाहायला मिळाला आणि वेळ देखील तितकाच मिळाला होता. खूप जास्त आखून ठेवला होता बॉल, परफेक्ट हाईट फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळाला. एक्झिक्युशन देखील तितकंच प्रॉपर झालंय. इंतजार किया और वार किया. इस बीच अगेन कॉपी बुक स्टाइल में पुश करते हुए कवच में 1 रन आता हुआ. 2 ओवर की समाप्ति. आप जाकर 13 बने. 2 ओवर में यहां से कितने रन चाहिए? 65 रन. मिशन इम्पॉसिबल को कितना पॉसिबल करेंगी या हार और जीत के फासले को कितना कम करेंगी? आइए सुनते हैं आज बर्थडे मैन से मनीष पाटिल. धन्यवाद सिद्दीक जी. मिशन इम्पॉसिबलच होणार आहे आणि आपण कितीही त्याचे पार्ट पाहिले तरी देखील या धावा कव्हर करण्यासाठी मात्र वाट पाहावी लागेल. पण अशक्य असं काहीच नाही आहे, असं आपण सांगू शकत नाही की या 65 धावा देखील कंप्लीट होऊ नाही शकत. तर तुमच्याकडे जर प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि जर तुमच्याकडे खूप चांगलं शॉट्स असतील, खूप चांगलं टायमिंग असेल आणि त्यानंतर आउट होण्याची भीती जी आहे ती नसेल तर मात्र या 65 धावा देखील कंप्लीट केल्या जाऊ शकतील. कारण अशक्यप्राय तर आहे, कारण प्रत्येक बॉलवर षटकारच खेचावं लागेल गावदेवी वेहेळे संघाच्या फलंदाजाला, म्हणजेच मनीषला आणि केतनला. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता येतं, म्हणजेच केतन आहे. गोलंदाजी मार्कवर विनीत, वन ऑफ द सक्सेसफुल बॉलर ऑफ दिस डे. विनीत ज्याने एक चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात केली आहे, तो विनीत तुम्हाला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बघा खूप चांगलं सिलेक्शन आहे बॉलर्सचं. या इव्हन आपण पाहिलं तर विनीत माली दुसरं षटक हातकावत होता, पण आता दुसऱ्या षटकामध्ये तकदीरला बोलवलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये विनीतला बोलवलंय. खूप चांगली रणनीती आहे आणि तकदीरने त्याला दिलेली कामगिरी खूप चांगली बजावली. फक्त 10 धावा खर्च करून 2 गडी बाद केल्यात. वैभवने एक चांगली सुरुवात करून दिली, 2 गडी बाद करून 3 धावा खर्च केल्यात. तिसरा षटक उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. डिस्टन्स खूप जास्त मेंटेन केलेलं आहे, सोशल डिस्टन्स पाळलं जाते. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावर. बघा धावा येत राहिल्या पाहिजे, एकही डॉट बॉल मात्र आला नाही पाहिजे गावदेवी वेहेळे संघासाठी, कारण प्रत्येक बॉलवर 4 किंवा 6 हेच मात्र आलं पाहिजे. पाहूया त्या दिशेने कसे प्रयत्न होत आहेत फलंदाज केतनचे आणि फलंदाज मनीषचे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल केतन. पुढचा बॉल विनीत माळीचा. हाफ ट्रॅकर होता, पूल केलाय आणि बॉलला उडवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बैल मुझे मार.
आता मात्र सर्व काही तुमच्या पक्षात घडत असताना तुम्ही जेव्हा नो बॉल हाताळता त्यानंतर तुम्ही फलंदाजाला संधी देता पुढचा बॉल मुक्तपणे खेळण्याची, स्वतंत्रपणे खेळण्याची, तर आता मात्र कुठेतरी तुमच्यावर देखील दबाव ओढावणार आहेच. कारण बॅट्समन आता पुन्हा एकदा सेट झाला आहे, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, त्याची बॅट आता आग उगते आणि अशा वेळेला जेव्हा खूप जास्त मोठं टार्गेट असताना एक फ्री हिट बॉल देणं प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. धावसंख्या झाले 21 धावा. पुढचा बॉल फ्री हिट असणाऱ्या सर्व क्षेत्ररक्षकांनी प्लीज मागे या. बघा मॅचची सिच्युएशन काहीही असू द्या, पण मात्र तुम्हाला वेळ वाचवणं तितकंच बंधनकारक असेल, कारण यानंतर एक सेमीफायनल सामना असेल, जो असेल विजेता संघ या सामन्यातला विरुद्ध गुड बॉयज केमणे दिवे हा सेमीफायनल असेल, आणि फायनल असेल तर म्हणजे जाणता राजा हा फायनलमध्ये प्रवेश दाखल दिलेला एकमात्र संघ आहे. आणि किस खुशीचं वातावरण असेल, कुठल्या तरी एका ट्रॉफीवर त्यांचं नाव पक्क झालेलं आहे. पहिली किंवा दुसरी किंवा तिसरी, नक्कीच सर्वांना पहिल्याच ट्रॉफीची इच्छा असेल, पण तुमचं क्रिकेट जर चांगलं असेल, तुम्हाला नशिबाची साथ मिळत असेल तरच तुम्ही ती ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता. यावेळेस एज लागते, यष्टिरक्षकाच्या माध्यमातून बॉल स्टॉप केला जातोय आणि यशपाल माळी यांच्याबद्दल खूप चांगलं सांगितलंय सिद्दीक सरांनी की जेव्हा मानकोळीच्या क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल, यशपाल माळीचं नाही तर मी तर म्हणेन तकदीर माळीचं नाव देखील आवर्जून लिहिलं जाईल त्या इतिहासामध्ये, कारण तकदीर माळीचा आजचा खेळ मात्र खूप चांगला राहिलेला आहे. बघा जेव्हा संघातला एक खेळाडू किंवा दोन खेळाडू चांगलं प्रदर्शन करत नाही, तेव्हा मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या खेळाडून चांगलं प्रदर्शन करायला हवं, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यावेळेस आडव्या खेळण्याचा प्रयत्न खूप खा हवेत कडे लॉंगवाला क्षेत्ररक्षक आहे आतिश, झेल स्वीकारला जाईल, फलंदाज बाद. गणेश पाटील यांचं नाव देखील आवर्जून घेतलं जाईल. त्यांच्या माध्यमातून ते टीमच्या मागे सक्षमपणे उभे राहतात. आणि सन्माननीय विकास भोईर यांचं सुद्धा, आणि मी तर म्हणेन अमित भोईर ग्रामपंचायत सदस्य वळ यांचं सुद्धा, कारण अमित भोईर सर सुद्धा कालपासून म्हणजे 3 दिवसापासूनच पूर्ण व्यासपीठाचं व्यवस्थित व्यवस्थापन करतायत. आणि व्यवस्थापन ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कधीही आपण कुठलंही कार्य हातात घेतो तर व्यवस्थापन हे खूप जास्त महत्त्वाचं असते, आणि सन्माननीय अमित भोईर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केली आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर खेळ करण्यासाठी येतोय लवलेश. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21 धावा. स्ट्राईकवर लवलेश तुम्हाला पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तर म्हणजे मनीष. धावसंख्या झाली गावदेवी वेहेळे संघाची 21. बॉल फेकून झाला आतापर्यंत 2 ना. पुढचा बॉल, वाह तेज तर्रार प्रचंड वेगाने हा बॉल हाताळतोय विनीत. बघा हात खुले करण्याची संधी कधी मिळेल जेव्हा तुमच्या स्लॉटमध्ये बॉल येईल किंवा तुम्ही गोलंदाजाला रीड केलं तरच, पण तुम्हाला गोलंदाज रीड करू देतच नाहीये. प्रत्येक वेळी वेगळ्या पिचिंगचे बॉल तुम्हाला अनुभवायला मिळतात, वेगवेगळ्या वेगाचे बॉल अनुभवायला मिळतात. म्हणूनच की काय कुठल्या दिशेने मी शॉट कन्वर्ट करू हा प्रयत्न करता करता मात्र बॉल निघून जातोय. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा वाईट यॉर्कर आहे, पण यावेळेस दिशेवरचं नियंत्रण भरकटलंय पंचांच्या माध्यमातून. वाईट बॉलची खूण धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजेच 22 वर. 22 रन्स. बघा पाठलाग करायचा 78चा 22 धावा जोडल्यात, अजूनही 56 धावाची गरज आहे. आव्हान मात्र खूप जास्त मोठं आहे आणि हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मात्र फक्त आणि फक्त षटकारांची शिडी वापरावी लागेल, कारण एकेरी दुहेरी धावांनी जास्त काही तुम्ही प्राप्त करू शकत नाही. फक्त तुमच्या पराभवाचं अंतर तुम्ही कमी करू शकता, आणि तसं तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला षटकार खेचावेच लागतील. आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर 30 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पॉईंट कव्हर, मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी, परफेक्ट 1. पिचिंग दर्जेदार होते. बघा पिचिंग सर्वात महत्वाची आहे. तुमच्याकडे वेग नसेल चालेल, तुमच्याकडे वळण नसेल चालेल, पण तुमची पिचिंग ही खूप महत्वाची आहे, कारण गोलंदाज जेव्हा स्टान्स घेतो तेव्हा पिचिंगकडे त्याचं सर्वाधिक जास्त लक्ष असते, आणि मात्र पिचिंग ओळखू देत नाहीये गोलंदाज विनीत माळी. आतापर्यंत बॉल फेकून झाले 4. 5वा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय विनीत माळी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एज लागते. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाहीये, पण मात्र स्ट्रेटिश थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप केला जाईल, फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या एकही नाही धाव काढली. यस, एकही धाव नाही काढली. बॉल डॉट आहे. धावसंख्या 22 झाले. आता मात्र असं वाटते की पराभवाचा स्वीकार केलाय की काय गावदेवी वेहेळे संघाने, कारण एकही धाव आता काढली नाहीये. सीमारेषेच्या जवळ हा बॉल स्टॉप केला गेला होता. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बटेड स्ट्रोक इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न झाला होता, पण मात्र प्रयत्न पोहोचतो. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली गावदेवी वेहेळे संघाची 22 धावा. सन्माननीय
कुंदन पाटील साहेबांचं आगमन झालंय. यस, सभापती आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे. कुंदन पाटील साहेब दापोडेला बिलॉंग करतात आणि एका मोठ्या पदावर आहेत. बांधकाम समिती सभापती आहेत. पंचायत समिती ठाणे महाराष्ट्र शासनाचे एक प्रमुख कार्यावर पदावर कार्यरत आहेत. सन्माननीय कुंदन पाटील दापोड यांचं सहर्ष स्वागत करतोय. क्रीडा प्रकारावर प्रेम, सामाजिक प्रबोधन, त्यानंतर त्यांच्या समवेतच अरुण भांबरेजी यांचं देखील आगमन, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत. जिल्हा परिषद ठाणे यांचे बांधकाम समिती सभापती आहेत सन्माननीय कुंदन पाटील, हार्दिक स्वागत त्यांचं. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. सन्माननीय कुंदन पाटील, पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. पहिला बॉल डॉट हाताळला जातोय. 5 बॉल मध्ये गरज आहे 56 धावांची. अशक्य प्राय असं हे आव्हान तुम्हाला पाहायला मिळते. जवळपास एक हाती हा सामना जातोय. ऑन साइडला चार्ज केलं जाते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. स्टॉप केलं जाईल. एकही धाव पाडण्याचा प्रयास केला जात नाहीये. बघा आता कुठेतरी पराभवाची नामुष्की ओढवलेली आहे आणि पराभवाचा स्वीकार गावदेवी वेहळे संघाच्या फलंदाजाने केलेला आहे असं कुठेतरी निदर्शनात येते. पुढचा बॉल मोहितचा. फुलटॉस होता. हवेत खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय झेल स्वीकारण्यासाठी, पण मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. स्टॉप करेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. सन्माननीय कुंदन पाटील साहेब सभापती आहेत बांधकाम समितीचे जिल्हा परिषद ठाणे यांचं सहर्ष स्वागत. त्याच समवेत सन्माननीय अरुण भांबरे समाजसेवक यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत झाले त्यांचं देखील आम्ही शेळूमाता वळबीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. हाफ ट्रॅकर होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एक्झिक्युशन नाही कारण प्रॉपर फुटवर्क झालं नव्हतं. फुटवर्क खूप महत्वाचं आहे. फक्त हात चालून काम चालणार नाही, तुम्हाला पाय देखील चालवावे लागतील खेळपट्टीवर. धावसंख्या झाली 23 धावा आणि सन्माननीय प्रशांत म्हात्रे साहेबांची पुढची पिढी देखील दरम्यान पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन होतोय गावदेवी वेहळे संघाचा. तर यस, प्रशांत म्हात्रे जी सांगताय की त्याला वरच्या लेवलला आम्ही खेळणार आहोत त्यांच्या सुपुत्राला. फक्त टेनिस क्रिकेट नाही तर लेदर क्रिकेटमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ होण्याची इच्छा आहे प्रशांत म्हात्रे यांची. तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण व्हावं अशी आम्ही देवचरणी प्रार्थना करतो. धावसंख्या झालेली 23. बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या डावातला. जवळपास विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे ते म्हणजेच एकविरा मानकोळ या संघाने. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल 4थ्या षटकातला. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. समन्वय व्यवस्थित झाला नाहीये. मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये. सामना फिनिश होतोय. पराभूत होतोय संघ गावदेवी वेहळे आणि विजय होतोय तो म्हणजेच एकविरा मानकोळी संघ. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी वेहळे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय यशपाल माळी. मी विनंती करतोय रेश्माजी मयेकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचं वितरण आणि पुढील सामन्याची टॉसची प्रक्रिया तुम्ही पूर्ण करावी. थँक्यू. यस, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी कौन थे? यशपाल माली इज द मैन ऑफ द मैच. और अगले टॉस के लिए दोनों टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. गुड बाय क्यूनी दिवे बनाम एकवीरा मानकोली. हाई वोल्टेज मुकाबला देखना ना भूलिए. सुमित मात्रे चषक 2021 में. बीटीसी की टीम भी बिल्कुल तैयार. और आइए टॉस बॉक्स में इस वक्त आवाज की मलका रेश्मा मैकर जुड़ चुकी है. थँक्यू सो मच सिद्दीक भाबे सर. 2 दिवसापासून आम्ही तुमची वाट बघत होतो आणि शेवटी तुम्ही इथे आलात आणि जसे तुम्ही आलात तसे माईक साऊंड सगळं प्रॉपर चालायला सुरुवात झालेली आहे. थैंक यू सभी के लिए मैं थैंक यू कहूँगा. आइए पहले दोनों कैप्टन को रिपोर्ट करना है. पहले मैन ऑफ द मैच देंगे यशपाल माली. मोस्ट वेलकम.
मी विनंती करेन माननीय श्री कुंदनजी पाटील यांना, जिल्हा परिषद ठाणे बांधकाम समिती सभापती, विनंती असेल सरांना की कृपया करून त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. यस आणि त्यासोबतच अरुणजी भामरे आणि समाजसेवक आणि संजयजी पाटील, यस अनिलजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. वेलकम प्रिंस ऑफ दापोडे. और आपकी मालूमात के लिए रेशमा के इन्होंने अपने पिताश्री के नाम पे जो तुलसी रत्न कन्या योजना रखी है. दापोडे में कोई भी लड़की किसी के भी घर में पैदा हो 25,000 रुपये उस को दिए क्या जाते हैं. बात आहे, क्या बात आहे. खूप मोठं असं सुवर्ण काम सरांच्या साहेबांच्या, कुंदन पाटील साहेबांच्या हस्ते होत. आणि आता विनंती असेल यशपाल, मॅन ऑफ द मॅच यशपाल, कुंदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही चमचमाती हुई आगळी वेगळी ट्रॉफी, त्यासोबतच स्नॅक्स बॉक्स, ड्राय कचोरी आणि स्वर्गीय प्रगती प्रीतम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रीतम सोपान पाटील यांच्याकडून आलेलं हे राऊंड बॉक्स आणि स्वर्गीय बळीराम मुकुंद भामरे यांच्या स्मरणार्थ श्री अतिश विजय भामरे यांनी दिलेलं स्पेशल बॉक्स. संदीप भोईर मनसे अध्यक्ष वळ यांच्याकडून स्नॅक्स ड्राय समोसा. यस मान्यवर को जाना नहीं क्योंकि हम टॉस करने जा रहे हैं. यशपाल, एक बात तो ज़रूर पूछना चाहूँगा. देखिए, मैं टू बी ऑनेस्ट कहता हूँ, जब भी मानकोली का इतिहास लिखा जाएगा क्रिकेट का, नो डाउट एट ऑल सबसे ऊपर आप रहेंगे. भले से दीपेश माली ने बहुत नाम कमाया, लेकिन आज जो बल्लेबाजी की इसके पीछे क्या गुर थे? टीम के लिए रनों की ज़रूरत थी और टाइम पे मैं खेला, इसलिए अभी फाइनल भी मारना है. ओल्ड इज गोल्ड, जसं सरांनी सांगितलं, फिटनेस आयकॉन म्हणून सुद्धा तुमचं नाव घोषित करण्यात येणार आहे. सदाबहार प्लेयर म्हणून तुमचं नाव आहे. जसे आमचे सदाबहार कॉमेंटेटर आहेत सिद्दीक बाबे सर, त्यांनी तुमचा इतिहास सांगितला. काय सांगायचं त्याबद्दल? इतिहासबद्दल तर मी नेहमी प्रॅक्टिस करतो, त्याच्याबद्दल अजूनपर्यंत खेळत आहे, अजून खेळणार आहे. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. बहुत धन्यवाद. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. धन्यवाद. आणि आता दोन्ही संघांना विनंती असेल की टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. यस, मोस्ट वेलकम तकदीर माली और गुड बॉय केवनी दिवे के कैप्टन, गुड बॉय केवनी दिवे के कैप्टन. ओह, क्या बात है. क्या अक्षय मडवी उर्फ क्या. मी मान्यवरांना कॉइन दाखवू इच्छिते. तो कॉइनच्या एका साईडला आहे शेरू मातावळ बी आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे सुमित म्हात्रे ग्रुप. कुंदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा कॉल आणि मानकोली संघाने, तकदीरने हा टॉस जिंकलेला आहे. बहुत मान्यवरांचे मनापासून आभार पुन्हा एकदा. नाम भी इनका तकदीर है और तकदीर भी इनका साथ देती है. तकदीर माली, टीम सेमीफाइनल खेल रही है अपने घरेलू मैदान पे. पहले ये बताइए कितना आनंद हो रहा है? बहुत हो रहा है आनंद. और टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? बल्लेबाजी. टॉस जीतकर सबसे पहले बल्लेबाजी. काय तकदीर, काय चेंजेस होणार आहेत का प्लेइंग 11 मध्ये? स्ट्रॅटेजी मध्ये काही चेंजेस होणार आहेत का? कारण की खूप महत्वाचा सामना असणार आहे. आत्ताच या सामन्यामध्ये पाहिलं तुम्ही गोल्डन डक मध्ये आउट झालात, तर ह्या आधी मॅन ऑफ द मॅच भेटलेले होते. परिस्थिती बदलत आहे का? हाँ नक्कीच, पण प्लेइंग 11 तीच राहील आमची. प्लेइंग 11 तीच आहे. ट्रम्प कार्ड फिर से यशपाल माली रहेंगे कि दीपेश माली? विनीत माली. क्या क्या बात बात है. आहे. आणि अक्षयकडे लगेचच वळणार आहोत. टॉस तुम्ही हरला, टॉस जिंकला असता तर काय घेण्याचा निर्णय असता? फील्डिंगच केली असती. सो जो चाहिए था वही मिला है, जो गर्लफ्रेंड मांगी थी वही गर्लफ्रेंड मिल गई है. क्या बात है. अक्षय, ये बताइए, अब ये गर्लफ्रेंड का नहीं, ये मैदान का मैच है. ये बताइए कि आपको फील्डिंग दी गई है, सामने की जो आपको बल्लेबाजी दी गई है, लेकिन सामने की जो टीम है अपने घरेलू मैदान पे खेल रही है, टॉस जीत के जिन्होंने फील्डिंग ली है, क्या गेम प्लान है, कितने बल्लेबाजी लिए,
क्या प्लान है, कितने तक रोकना चाहेंगे? कम से कम रन पर रोकना चाहेंगे और रन चेस करेंगे। कौन से विकेट है जो टारगेट में रहेंगे कि जल्दी आउट करे? सब बल्लेबाज उनके अच्छे, कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे। गो। थँक्यू सो मच अक्षय. दोन्ही टीमना ऑल द व्हेरी बेस्ट, बेस्ट विशेस. कारण आपल्याजवळ वेळ Yes. थोडा कमी आहे. The news from the toss box is Equira Mankoli won the toss and they elected bat first. Is back to the commentary box. धन्यवाद. आणि आता आपल्या सत्कार सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करेन माननीय श्री अमितजी भोईर यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती पाहू शकता एक मोठी पर्सनॅलिटी माननीय श्री कुंदनजी पाटील, जिल्हा परिषद ठाणे बांधकाम समिती सभापती बसलेले आहेत. विनंती असेल अमितजी भोईर यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान सत्कार करायचा आहे. शेळू माता क्रीडा मंडळ वर्ल्ड बी आयोजित सुमित म्हात्रे चषक 2021. आणि जसं सिद्दीक भाबे सरांनी सांगितलं की त्यांच्या इथे तुळशीवंदनच्या इथे जी कोणी कन्या जर जन्माला येईल तर त्यांना 25,000 रुपये दिले जातात. खरंच खूप महत्त्वाचं, खूप मोलाचं आणि समाजाला एक धडा देणारं, शिकवण देणारी मोलाची कामगिरी त्यांच्या मार्फत होते. खरंच सर धन्य आहात तुम्ही. कारण बेटी बचाओ देश बचाओ